जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित सर्व श्रोतेजन हो, आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात चैतन्य आत्मन हे चॅनल हार्दिक स्वागत करीत आहे। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला दिवस क्रमांक 209, वार आहे मंगळवार व तारीख 28 जुलै 2026। आजच्या वाचनाची सुरुवात आपण नेहमीप्रमाणे समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करून करीत आहोत। गुरुर् ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर् देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे वाचन करूया। या फलश्रुतीचे सुंदर असे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात केलेले आहे। या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयज्ञ असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील।
तात्पर्य: हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल. देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील. हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करीत आहोत. सध्या आपण या ग्रंथातील देव शोधनाचा या 6व्या दशकातील ब्रह्म निरूपण या 4थ्या समासाचे क्रमशः वाचन करीत आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 10 या अंकानंतर ऐसे आपुला लेकरी या शब्दांनी आजच्या ग्रंथ वाचनाची आपण सुरुवात करीत आहोत. ऐसे आपुला लेपरी बोलती, परंतु अवघेची नासेल कल्पांती. यदृष्टम तन्नष्टम हे श्रुती बोलतसे. आपुलाली उपासना अभिमान लागला जना. याचा निश्चयो निवडेना साधू विन. साधू निश्चय करीती एक, आत्मा सर्वत्र व्यापक. एर हे अवघेची माईक सचराचर. चित्री लिहिली सेना, त्यांत कोण थोर कोण साना. हे तुम्ही विचाराना आपुले ठाई. स्वप्नी उदंड देखिले, लहान थोरही कल्पिले. परंतु जागा झालिया झाले कैसे पहा. पाहता जागृतीचा विचार, कोण लहान कोण थोर. झाला अवघाची विस्तार स्वप्न रचनेचा. अवघाची माईक विचार, कैचे लहान कैचे थोर. लहान थोराचा निर्धार जाणती ज्ञानी. जो जन्मास येऊन गेला, तो मी थोर म्हणताच मेला. परी याचा विचार पाहिला पाहिजे श्रेष्ठी. जयांसी झाले आत्मज्ञान, तेची थोर महाजन. वेदशास्त्रे पुराणे साधुजन बोलताती. एवं सकळांमध्ये थोर, तो एकची परमेश्वर. तयामध्ये हरिहर होती जाती. जय जय रघुवीर समर्थ. आता या 10 ओव्यांचा मराठीतील अर्थ आपण जाणून घेणार आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 11व्या अंकाने लोक आपल्या उपासनेच्या अभिमानाने या शब्दांनी आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास आपण सुरुवात करीत आहोत.
लोक आपल्या उपासनेच्या अभिमानाने असे म्हणत असतात, आपापल्या परीने असे बोलत असतात, पण कल्पांताच्या वेळी हे सगळेच नाश पावणार आहे. यदृष्टम तन्नष्टम, जे दिसते ते नाहीसे होते, असे श्रुतीचेच म्हणणे आहे. जेवढे दृश्यात आले तेवढे नाशिवंत आहे व हे सारे चराचर माईक आहे. लोकांस आपापल्या उपासनेचा अभिमान लागलेला आहे, म्हणून कोण थोर याचा निर्णय साधूशिवाय होत नाही. साधूंचा एकच निश्चय असतो की एकच आत्मा सर्वत्र व्यापलेला असून अविनाशी आहे. बाकीचे चराचर सगळेच खोटे आहे. चित्रामध्ये काढलेल्या सैन्यात लहान कोण व मोठा कोण याचा तुम्हीच आपल्या ठिकाणी विचार करा ना. स्वप्नात पुष्कळ वस्तू पाहिल्या, त्यात अमुक लहान अमुक थोर असेही मानिले, तरी पण जागे झाल्यावर त्यांचे काय होते ते पहा. जागृतीचा विचार केला म्हणजे लहान कोण व थोर कोण तो सारा विचार स्वप्नरचनेतील होय. तद्वत हा सगळा मायेचा विचार खोटा. त्यात लहान कसला व थोर कसला. लहान थोराचा निश्चय श्रोत्यांना माहीत आहे. स्वप्नात पाहिलेल्या माणसांचा राजा व रंक जागृतीत आल्यावर सारखेच मिथ्या आहेत. हे अज्ञानास कळत नसले तरी ज्ञातास कळते. जन्मास आलेला प्रत्येक प्राणी मी थोर मी थोर असे म्हणत म्हणतच मरतो. पण खरा थोर कोण याचा विचार श्रेष्ठांनी पाहिला पाहिजे. ज्यांस आत्मज्ञान झाले तेच थोर महात्मे होत असे वेद, शास्त्रे, पुराणे, साधू संत यांनी सांगितले आहे. तात्पर्य सगळ्यांमध्ये थोर तो एक परमेश्वरच होय. त्याच्यामध्ये हरिहर कित्येक होतात व जातात, त्यात हरिहरादी येऊन जातात. जय जय रघुवीर समर्थ. हा होता ओवी क्रमांक 11 ते ओवी क्रमांक 20 या 10 ओव्यांचा मराठीतील अनुवाद. आता आपण कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, विशिष्टा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोतेजन हो,
आपण सर्वांनी आपला बहुमूल्य वेळ आजच्या या ग्रंथ वाचनास लावला त्याबद्दल आपणा सर्वांचे अनेक अनेक आभार व एक नम्र निवेदन. आपणा सर्वांना आमचे रोजचे ग्रंथ वाचन व आपणासाठी रोजचे ते ग्रंथ श्रवण जर बहुमूल्य वाटत असेल, त्यातून जर काही ज्ञानबोध आपणा सर्वांना होत असेल, आपला वेळ जर या ग्रंथ श्रवणाने सत्कारणी लागतोय असे जर आपणास वाटत असेल, तर कृपया आपण आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि काही सुचवावयाचे असल्यास कमेंटमध्ये असे लिहा ही आपणा सर्वांना नम्र विनंती. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.